पोलीस निपक्षपणे काम करतात. अनेक गुन्ह्यातील तपासाबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येत असतात. त्याची शहानिशा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला पोलीस हे योग्य मार्गाने तपास करत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पोलीस तपासात हस्तक्षेप करू नये असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डायल 112 व या 93व्या वाहनांचा समावेश पोलीस दलात झाला. तसेच तासगाव आणि जत तालुक्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण अण्णा लाड, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, सांगली शहरात यापूर्वी सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. आता तासगाव आणि जत भागात ही सीसीटीव्ही लावण्यात आलेत. त्यामुळे गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल. राज्यात पहिल्यांदाच महिला पोलिसांसाठी आणि त्यांच्या पाल्यासाठी कॅन्सर प्रतिबंध लस देण्याचा उपक्रम झाला. यात पोलीस अधीक्षकांचं कौतुक असल्याचंही ते म्हणाले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दलास प्राप्त झालेल्या 35 चारचाकी आणि 58 दुचाकीचं दिमाखेदार संचलन पार पडले. यावेळी उपअधीक्षक अजित टिके, अशोक विरकर, कृष्णांत पिंगळे, रत्नाकर नवलेश, अश्विनी शेंडगे, पद्मा कदम, सुरेखा दुग्गे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, अभिजित देशमुख, मोटार परिवहन विभागाचे निरीक्षक संजय सचिन दंताळ उपस्थित होते. कन्यारत्न झालं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आनंदोत्सव स्वागत झाल्याचं आपण याआधीही पाहिलं असेलच. पण असंच काहीसं हटकं स्वागत सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव खुर्द गावात करण्यात आले. सरपंच असलेल्या आजोबाने आपल्या नातीचं स्वागत चक्क हेलिकॉप्टरमधून आणून केलंय. अशोक जाधव असं या सरपंच आजोबांचं नाव आहे. त्यांनी आपल्या एकुलता एक कन्या स्नेहा यांना कन्यारत्न झाल्याने आपल्या नातीला पुण्याहून हेलिकॉप्टरनं आजोळी घरी आणलं आणि मुलगी जन्माचं स्वागत भव्य आणि अनोख्या पद्धतीनं केलं. शनिवारी दुपारी 4च्या सुमारास वांगी येथील क्रीडा संकुलाच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरलं आणि अशोक जाधव यांच्यासह जाधव कुटुंबियांनी आपल्या नातीचं स्वागत आणि मुलगी जन्माचा आनंदही दिमाखेदार पद्धतीनं साजरा केलाय. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या समाजाला अशोक जाधव यांनी काही वर्षांपूर्वीच आदर्श घालून दिलाय. मुलीचा जन्म झाल्याचा आनंद अगदी हत्तीवरून साखर वाटून केल्याच्या घटनाही ऐकल्या आहेत. पण इथे मुलीला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर वापरलं आणि मुलगी जन्माचा आनंद साजरा केलाय. जिथे मुलगा झाल्याचा आनंद साजरा केला जातो तिथे मुलगी झाली तर घरात निराशा येते. अशोक जाधव यांनी मात्र नातीच्या जन्माचा भव्य आनंद सोहळा साजरा करून समाजात नवा आदर्श निर्माण केलाय. नातीच्या स्वागतासाठी गावातील रस्त्यांवर स्वागत कमानी उभा करून फुलांची उधळण देखील केली होती. ज्यावेळी आई आणि मुलगी हेलिकॉप्टरमधून उतरले त्यावेळी त्यांनी पुष्पहार आणि हार घालून स्वागत करण्यात आलं. यावेळी बँड आणि झांज पथकाच्या निनादात भव्य मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामान्य माणसांसाठी संघर्ष करणारे विचार भविष्यात मार्ग दाखवू शकतात असे गौरवोद्गार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. भाजपामधील आमचे लोक राष्ट्रवादीमध्ये जात आहेत पण काही हरकत नाही, पण भाजपाला वाळवा आणि शिराळा मतदारसंघात थांबवणं हे आता अशक्य आहे. सांगली जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व कायम ठेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच भाजपामध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांना पैशांसाठी पदे दिली जात नसल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादीला लगावलाय. इस्लामपूरमध्ये भाजपाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, गत निवडणुकीत भाजपाचे आणखी 15 आमदार असते तर राज्यात सत्ता आली असती. आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची आमदार संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन त्यांनी केलंय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार धनंजय महाडिक, मीनाक्षीताई महाडिक, आमदार विनयजी कोरे, खासदार संजय पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. एसटी कामगारांसोबत आम्ही कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. पोलीस चौकशीतून सत्य बाहेर येईलच. कालची घटना नियोजनबद्ध होती. मी आणि सदाभाऊ आंदोलनानंतर बाहेर पडलो. यानंतर ज्या मागण्या सरकारकडून मान्य झाल्या होत्या त्या तितक्याच मागण्या 5 महिन्यानंतर मान्य केल्यात. 5 महिने आंदोलन करून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगळ्या काही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खतखत होती आणि त्यामुळे एक काळानंतर आंदोलन भरकटले असं भाजपा नेते गोपीचंद पडळकर म्हणाले. सांगलीच्या आरेवाडीमध्ये माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, एसटी विलगीकरण हा मुद्दा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात होता. ज्या दिवशी आम्ही या आंदोलनातून बाहेर पडलो आणि त्या तारखेपासून कोर्टाचा निकाल येईपर्यंत 26 तारखेला सरकारबरोबर आमचं चर्चेमध्ये ठरलं. त्यापेक्षा काही वेगळं या 5 महिन्यांमध्ये घडलं नाही. याच्यापेक्षा आता वेगळं काही होणार नाही अशी विनंती आम्ही त्याचवेळी एसटी कर्मचाऱ्यांना केली होती.
न्यायालयाची लढाई लढू असंही म्हणलं होतं, परंतु कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. विलगीकरण, वेळेवर पगार नाही याची सल त्यांच्या मनात होती, परंतु आम्ही प्रामाणिकपणे एसटी कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरली असंही ते म्हणाले. सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील बेडग येथे श्री मरगाई देवी यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली आहे. गेले 2 वर्ष कोरोनाचा निर्बंध असल्याने बंद होती, पण ती यात्रा आता नव्या उमेदीने यावर्षी भरली गेली. श्री मरगाई देवीची ओटी भरून अनेक भक्तांनी दर्शन घेतले. या यात्रेचं मुख्य आकर्षण असणारे त्राटिका सोंग, जे महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळणार नाही. हे त्राटिका सोंग पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली. जिल्ह्यातील बेडग येथे मरगाई देवीच्या यात्रेच्या वेळी रामायणातील कथेचा आधार घेऊन त्राटिकेचे सोंग सादर केले जातात. गेल्या 200 वर्षांपासून ही यात्रा इथे भरत असते. कोरोनाच्या महामारीनंतर 2 वर्ष ही यात्रा भरली नव्हती आणि 2 वर्षांनंतर ही यात्रा भरली आहे. गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारल्यानंतर गावात दळण कांडप बंद करण्याची परंपरा आहे. देवीची पालखी निघाल्यानंतरच दळण कांडपास सुरुवात होते. अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने यात्रेसाठी येतात. येथील यात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे त्राटिकेचं सोंग हे आहे. हे सोंग त्राटिकेचं सादर केलं जाणार आहे. हे सोंग महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाही. हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक असतात. रामायणातील उल्लेख असलेल्या त्राटिका राक्षणीची बेड गावात आजही मोठ्या भावभक्तीने ओटी भरली जाते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या घरावर झालेला हल्ला हा निंदनीय आहे. हल्ला करणारे नेमके कोण होते? हे आंदोलक होते का, असा प्रश्न उपस्थित करत ज्यावेळी हे सर्वजण शरद पवार यांच्या घराजवळ गेले होते, त्यावेळी त्यांची अवस्था बघून ते आंदोलक असल्याचं वाटत नाही. या सर्व प्रकरणामागे मोठं षडयंत्र असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांना वेळीच अटकाव केला नसता तर काहीतरी विपरीत झालं असतं, असंही जयंत पाटील म्हणाले. सांगलीतील पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर जयंत पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले की न्यायालयाच्या निर्णयानंतर काही आंदोलकांनी पेढे वाटले आणि काही लोकांनी थेट शरद पवार यांच्या घरावरती हल्ला केला. जर त्यांना थोडा तरी अटकाव केला नसता तर आणखीन काहीतरी विपरीत घडलं असतं. सदरचा प्रकार हा निंदनीय आहे. हल्ला करणारे नेमके कोण होते? हे आंदोलक होते का, असा प्रश्न उपस्थित करत ज्यावेळी हे सर्वजण शरद पवार यांच्या घराजवळ गेले होते, त्यावेळी त्यांची अवस्था पाहून ते आंदोलक असल्याचं वाटत नाही. ज्या पद्धतीने ते आले, मला असं वाटत नाही की एसटीचा कर्मचारी अशा पद्धतीने येऊ शकेल. हे खरंच एसटी कर्मचारी आहेत का? त्यांना कोणी प्रवृत्त केलं? हे करण्यासाठी कोणी सूचना दिल्या? या सर्वांचा सखोल तपास करणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय. मी मुख्यमंत्री असताना बिरोबा देवस्थानासाठी 5 कोटी मंजूर केले होते. यापैकी काही काम झाले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की 165 कोटींचा विकास आराखडा तयार केलाय. तो राज्य सरकारनेच केंद्राकडे पाठवायचा असतो. आम्ही विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यावर केंद्राची मदत आणि निधी आणू. आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार असं आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरेवाडी येथील बिरोबा देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री बिरोबाचं दर्शन घेतले. देवस्थान कमिटीने आणि समाजातील मंडळीने देवेंद्र फडणवीस यांचे धनगरी ढोलाच्या गजरात स्वागत केलं. घोंगडी, घुंगराची काठी आणि मानाचा फेटा यावेळी देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगे आदी जण उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की श्री बिरोबा महाराष्ट्रातील तमाम बहुजन, धनगर व सर्वच समाजाचे आराध्य दैवत आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यातून लोक इथं दर्शनासाठी येतात. त्यामुळे राष्ट्रीय ख्यातीच्या या मंदिरासाठी केंद्र मदतीला सकारात्मकता दाखवेल. आपण बिरोबाच्या नावानं चांग भलं म्हणतो, म्हणजे सर्वांचं भलं होईल. चांग भलं म्हणजे बहुजन समाजाचं पसायदान आहे. सर्वांचं भलं होण्यासाठी मी श्री भगवान बिरोबाकडे साकडं घातलंय, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरातील हल्ला हा पूर्वनियोजित कट असून छुप्या शक्तींनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून हा हल्ला केलाय. या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्टेशन चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या मार्गाने आणि काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. याचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले, खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी काही माथे फिरू एसटी कर्मचाऱ्यांनी जो हल्ला केलाय, यामागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून या घटनेमागे
करवता धनी कोण आहे याचा तपास करावा आणि त्यास अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बजाज यांनी केली आहे। या आंदोलनात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, पद्माकर जगदाळे, मेनुद्दीन बागवान, विष्णू माने, शेटजी मोहिते, अभिजित पाटील, संतोष पाटील, मयूर पाटील, फिरोज पठाण, युवराज गायकवाड, बाळासाहेब गोंधळे, हेमंत खंडागळे आदी जण सहभागी होते। जिल्ह्यातून परदेशात जाणाऱ्या द्राक्ष निर्यातीचा यंदा टक्का घसरला आहे। युरोप आणि आखाती देशात 804 कंटेनर म्हणजेच 11,569 टन द्राक्षाची निर्यात झाली असून निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय। अवकाळी पावसाच्या तडाख्यात द्राक्षांच्या झालेल्या नुकसानीप्रमाणेच युक्रेन आणि रशिया युद्धामुळे वाहतुकीची बंद पडलेली व्यवस्था निर्यात कमी होण्यामागील असल्याचं मानलं जात आहे। दरवर्षी परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष उत्पादनात कोट्यावधी रुपयांचा फटका बसलाय। डिसेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे द्राक्षाची नोंदणी कमी झाली आहे। यंदाच्या हंगामात 5,808 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 3,275 हेक्टरवरील द्राक्षाची निर्यात सुरू आहे। प्रारंभी काळात द्राक्षाची निर्यात संथ गतीने होती, मात्र त्यानंतर निर्यातीस गती आली। युरोपीय देशात 418 कंटेनर अर्थातच 5,673 टन तर आखाती देशात 386 कंटेनर म्हणजे 5,896 टन द्राक्षाची निर्यात झाली। सांगली जिल्ह्यातून 804 कंटेनरमधून 11,569 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे। गतवर्षी सांगली जिल्ह्यातून 4,283 शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली असून 2,316 हेक्टर इतक्या क्षेत्रावरील 19,492 टन इतकी द्राक्षाची निर्यात केली होती। मागील 3 वर्षांपासून द्राक्ष निर्यातीला अवकाळी पावसाची झळ सोसावी लागते। दरवर्षी जिल्ह्याला कोट्यावधी रुपयांचं चलन मिळवून देणारा द्राक्ष व्यवसायावर अवकाळीची छाया गडद झाली आहे। यंदा द्राक्ष निर्यातीच्या सुरुवातीला रशिया युक्रेन युद्धाचं सावट निर्माण झालं, त्यामुळे युरोप देशात जाणाऱ्या द्राक्ष निर्यातीला ब्रेक मिळाला। निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी प्रति एकरी लाखांच्या घरात खर्च करावा लागतोय, परंतु यावेळी या व्यवसायाला झळ सहन करावी लागते।